नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो आज तुमच्यासाठी तिसरा लेक्चर, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत माऊस मॅनिप्युलेशन कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, मी एक ड्रॉइंग काढली. तुम्हाला चिंता करायची गरज नाही, या ड्रॉइंग कशा काढायच्या हे आपण बेसिकपासून बघणार आहोत. आज मी फक्त माऊस मॅनिप्युलेशन सांगतोय. बघा, मला जर झूम इन करायचं असेल तर मी काय करेन, कंट्रोल प्रेस करून माऊसचं मिडल बटन प्रेस करून फक्त माऊसला पुढे घेईन. तुम्हाला झूम इन इथं दिसेल. त्यानंतर जर तुम्हाला झूम आउट करायचं असेल, सेम प्रोसेस, कंट्रोल दाबून माऊसचं मिडल जे व्हील आहे ते प्रेस करा आणि माऊसला फक्त मागे ड्रॅग करा, तुमचा पार्ट झूम आउट होईल. त्यानंतर जर तुम्हाला पॅन करायचं असेल तर माऊसचं फक्त मिडल बटन प्रेस करून फक्त पार्टला मूव्ह करा, पार्ट पॅन होईल किंवा मूव्ह होईल. जर रोटेट करायचं असेल तर माऊसचं मिडल बटन प्लस कंट्रोल दाबून तुम्हाला पाहिजे त्या डायरेक्शनमध्ये फक्त त्याला रोटेट करा, तुमचा पार्ट रोटेट होईल. तर हे जे माऊसचे शॉर्टकट्स आहेत ते तुम्हाला 3D मॉडेलिंग करताना सगळ्यात जास्त यूज होतील आणि या गोष्टीचा यूज आपण ॲक्च्युअल 3D मॉडेलिंग करताना करणार आहोत. तर हे जे 3 बेसिक माऊसचे मॅनिप्युलेशन पार्ट होते ते तुम्हाला इथे दाखवायचे होते. तर इथून पुढे आपण ॲक्च्युअल ड्रॉइंगला सुरुवात करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक राहिलं ते म्हणजे सिलेक्शन कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, मला यातला एक कुठला सरफेस सिलेक्ट करायचा असेल तर मी फक्त त्या सरफेसवर जाऊन क्लिक करेन, तुमचा पार्ट सिलेक्ट होईल. किंवा तुम्ही या पद्धतीने असंही करून सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, बघा, तुमचा पार्ट सिलेक्ट झाला. या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करू शकता जेव्हा मल्टिपल पार्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर आत्ता इथेच थांबतोय. या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माऊस मॅनिप्युलेशन बघून घ्या, सो दॅट आपल्याला इथून पुढे ॲक्च्युअल ड्रॉइंग काढताना यूज होईल. इथून पुढे मात्र एकही लेक्चर मिस करू नका, कारण आपण त्यावेळेस ॲक्च्युअल डिझाईन करायला सुरुवात करणार आहोत. सो दॅट या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.